लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 चॅप्टर स्टार्ट होऊन 3 व्हिडिओज कंप्लीट झालेले आहेत आणि तिन्ही व्हिडिओ जे आहेत ते इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहेत. इंट्रोडक्शन आहे टोटल आणि काही आपण क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत जे की कॅन यू रिकॉलमध्ये होते तुमच्या आणि जे की अतिशय इम्पॉर्टंट होते. त्यानंतर त्या 3 व्हिडिओ जेव्हा संपले तेव्हा आपण पोहोचलो होतो रिप्रोडक्शन या कन्सेप्टवर आणि रिप्रोडक्शनचे 2 मोड आपण स्टार्ट केलेले होते. एक होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. दोघांमधला डिफरन्स जर माहीत करून घ्यायचा असेल तर आपल्याला एवढंच माहीत असणं गरजेचं आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन जे असते ते विदाऊट फ्युजन ऑफ गॅमेट म्हणजे विदाऊट मम्मी आणि पप्पा यापासून जर म्हणजे एक युनी पॅरेंट एक प्लांट डायरेक्ट बाळाला जन्म देत असेल विदाऊट फ्युजन ऑफ गॅमेट त्याला मेल आणि फिमेलची गरज नाही, ते झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, पण जिथे गॅमेट फ्यूज होतात मम्मी आणि पप्पा यांची हाफ हाफ सेल इन्व्हॉल्व होते त्याला म्हणलं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता थोडंसं डिटेल पाहूया असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असते. ओके, असेक्शुअल ओके व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन? गिव्हिंग बर्थ टू न्यू individual giving birth to new individual without fusion of gametes. ओके, सो गमेट्स म्हणजे काय? गमेट्स म्हणजे हाफ सेल. ओके, हाफ सेल्स. हाफ सेल मदर कडून येईल आणि हाफ सेल फादर कडून येईल. मदर आणि फादर यांच्याकडून आलेल्या हाफ सेल फ्यूज होईल आणि नवीन बाळ तयार होईल. कोणामध्ये? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हाफ सेल फ्यूजही होत नाहीत, गमेट्स तयारही होत नाहीत आणि गमेट्स फ्यूजही होत नाहीत, म्हणजे दोघांचं कॉन्ट्रीब्युशन नाहीये. ओके, असेक्शुअल गिव्हिंग बर्थ टू न्यू इंडिव्हिज्युअल ॲज देअर पॅरेंट्स बट विदाऊट फ्युजन, दोघांची गरज नाही, म्हणून याला आपण म्हणतो युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शन बट एकाच पॅरेंट्सने बाळाला जन्म दिला. ओके, एक्झाम्पल आपण जस्ट मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एक रोजचं प्लांट आहे, आपण त्याचं काय केलं, एक ब्रांच कट केली आणि दुसरीकडे लावली. मम्मी पप्पाची गरज नाही, त्या प्लांटमध्ये फ्युजन ऑफ गॅमेटची गरज नाही, एकच प्लांट होता त्याचा पार्ट कट केला दुसरीकडे लावून टाकला. दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. एकाच प्लांटने बाळाला जन्म दिला. ओके, बघा पॅरेंट्स कसा आहे, युरी पॅरेंटर, युनी एक सिंगल पॅरेंट्स. ओके, जेनेटिक जसं आपण क्वेश्चन्समध्ये घेतलंच होतं, जर तुम्हाला तो क्वेश्चन आठवत नसेल तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही की जेनेटिकली आयडेंटिकल असतात का. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये समजा हे एक आपल्याकडे प्लांट आहे, या प्लांटने स्वतःची एखादी ब्रांच किंवा एखादी कोणताही असा व्हेजिटेटिव्ह पार्ट कट केला आणि दुसरीकडे लावला आणि त्यापासून जर नवीन प्लांट तयार होत असेल तर या ए प्लांट आणि बी प्लांटमध्ये काहीही डिफरन्स नाहीये. हां, त्याचा मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाहेरून दिसताना त्याच्या ब्रँचेस फांद्या वगैरे वेगळे असू शकतात. ओके, आकार लहान मोठा असू शकतो, पण त्यामधलं जेनेटिक मटेरियल त्यातली जर सेल आपण दोघांच्या एची सेल आणि बीची सेल जर घेतली तर त्या दोन्ही सेल एक्झॅक्टली सिमिलर आहेत. जसं की माझ्या या हाताच्या सेल घेतल्या आणि या हाताच्या सेल घेतल्या, या दोन्ही सेलमधला जीन पाहिलं, दोन्ही सेलमधलं सायटोप्लाझम पाहिलं तर मोस्टली सारखंच असणार आहे, कारण दोन्ही सेल माझ्याच बॉडीच्या आहेत. सेम. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे बॉडीच्या एखाद्या पार्ट पासून तयार होणे. ओके, एकट्या पॅरेंट्स पासून तयार होणे. जेनेटिक मटेरियल नो चेंज, दोघांमध्ये पण सारखं मटेरियल आहे, दोघांच्या सेलमध्ये सारखे DNA, दोघांच्या सेलमध्ये सारखं प्रोटीन तयार होणार आहे. त्यामुळे काटे सारखेत, फ्लावर सारखेत, लीफ सारखेत, त्याला येणारे फ्रूट सारखेत. इवन जर वेगवेगळे प्लांट आहेत म्हणजे ए आणि बी प्लांट जर मँगोचा असेल, ओके आता एक्झाम्पल सांगतो मी. ओके, तर या प्लांटची जी टेस्ट आहे याची फ्रूटची सेम टेस्ट या प्लांटची पण असेल. ओके, एवढं एक्झॅक्टली सिमिलर असतील ते. देन ड्रॉबॅक्स काय? ओके, ड्रॉबॅक म्हणजे काय, नुकसान काय होणार आहे याचा, म्हणजे काय म्हणू आपण, तर काय नुकसान आहे आपल्याला किंवा त्या प्लांटला. तर जेनेटिक व्हेरिएशन जर झालं नाही तर इव्होल्युशन होणार नाही. समजा एक व्यक्ती आहे, ओके आपण एक्झाम्पल घेतोय, तुम्ही याला जास्त सिरियस नका घेत जाऊ माझ्या एक्झाम्पलला. ओके, हा ह्युमन आहे, या ह्युमननं याच्या बॉडीचा हा पार्ट कट केला आणि या पार्टपासून नवीन ह्युमन बनवला. याला थोडासा पाऊस आला, सध्या पाऊस चालू आहे, तसा थोडासा पाऊस आला की याला सर्दी होते, हे नाक वाहते याचं. यालाही सेम होणार, कारण याच्या जेनेटिक मटेरियल याचं जेनेटिक मटेरियल एक्झॅक्टली सेम आहे. हा याचा बाळ नाही, ही याची कॉपी आहे, क्लोन आहे असं समजू आपण. तसं जर टेम्परेचर चेंज झालं
या प्लांटवर जो परिणाम होणार आहे हा या प्लांटवर होणार आहे. बट जर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं असतं, दोन फ्युजन ऑफ गॅमेट झालं असतं, मम्मीकडून आणि पप्पाकडून गॅमेट आले असते, फ्यूज झाले असते, तर हे जे नवीन तयार होणारं बाळ आहे हे वातावरणानुसार चेंज होण्याची त्यामध्ये ॲबिलिटी आली असते. जेनेटिक मटेरियल जे आहे हे इव्होल्युशनमध्ये हेल्प करत असते. ओके, सो असेक्शुअल रिप्रोडक्शनचा ड्रॉबॅक काय आहे? इव्होल्युशन म्हणजे फास्ट इव्होल्युशन होणार नाही, किंवा म्हणजे ॲडॅप्टेशन जे आहे ते स्लो होऊन जाईल. ह्या गोष्टी आहेत ड्रॉबॅक. काय तर जेनेटिक म्हणजे इव्होल्युशन आणि ॲडॅप्टेशन यामध्ये स्लो ग्रोथ पाहायला मिळेल. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे. ओके, नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. क्लिअर झालं तुम्हाला? बाळाला जन्म देत आहे एकच पॅरेंट. ओके, सिंगल पॅरेंट. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आपल्याला दोन्हीकडे पण पाहायचं. प्लांट पण युनिसेल्युलर आणि ॲनिमल पण. प्लांट पण मल्टीसेल्युलर आणि ॲनिमल पण. म्हणजे मल्टीसेल्युलर प्लांट आणि ॲनिमलमध्ये पण कसं रिप्रोडक्शन होते असेक्शुअल, आणि युनिसेल्युलर प्लांट आणि ॲनिमलमध्ये पण कसं असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. या दोन्ही कन्सेप्ट बघायच्या आहेत. ओके, सुरुवात करूया. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये बायनरी फिजन. बाय म्हणजे दोन, फिजन म्हणजे समजा ब्रेकडाऊन म्हणू आपण. बायनरी फिजन हा ऑर्गॅनिझम असेल आणि हा मधातून कट होईल, इकडला वेगळा ऑर्गॅनिझम, इकडला वेगळा ऑर्गॅनिझम. बाय म्हणजे दोन ऑर्गॅनिझम कट होऊन दोन ॲनिमल बनत आहेत, दॅट इज बायनरी फिजन. ओके, सो बघा त्यासाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये सिंपल ॲक्टिव्हिटी आहे की तुम्हाला काय करायचं, पॉन्ड म्हणजे एक साचलेल्या डबक्यातलं स्टॅग्नंट वॉटर, साचलेलं पाणी घ्यायचंय. ओके, वाहतं पाणी नाही, स्टॅग्नंट. ओके, ते पाणी घ्यायचंय, त्यामध्ये थोडेसे व्हीट ग्रेन्स गव्हाचे दाणे टाकायचे आहेत आणि ॲक्वॅटिक प्लांट्स ओके त्यामध्ये ॲड करायचं आहे. नंतर त्याला तसंच म्हणजे मी एका भांड्यामध्ये ते पाणी घेतलं, याच्यामध्ये ग्रेन्स टाकले गव्हाचे दाणे, आणि यामध्ये छोटे छोटे अल्गी फंगी सारखे असे काहीतरी ॲक्वॅटिक प्लांट्स आपण ॲड केले. ओके, आणि याला 3 ते 4 दिवसासाठी तसंच ठेवून दिलेले. 3-4 दिवसानंतर त्या पाण्याला आपण काय केलं, त्या पाण्याचे काही ड्रॉप्स घेतले आणि काचाच्या स्लाइडवर त्या ड्रॉपला टाकून मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं. तर मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर आपल्याला कळलं की त्यामध्ये काहीतरी मुव्हमेंट होत आहे, छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये तयार झालेले आहेत. मग आपण पुन्हा त्यामध्ये ऑब्झर्वेशन केल्यानंतर कळलं की आपल्याला ते पॅरामेशियम्स आहेत. ओके, कोणते ॲनिमल आहेत ते, सॉरी कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत, पॅरामेशियम. ओके, बघा तर पॅरामेशियम ऑर्गॅनिझम्स बघा त्यामध्ये बायनरी फिजन्स कोणकोणत्या टाईपमध्ये होऊ शकते. बायनरी फिजन जो ऑर्गॅनिझम आहे हा 2 पार्टमध्ये कट होणार आहे. ओके, आणि कट झाल्यानंतर ते दोन्ही जे पार्ट आहेत ते 2 इंडिव्हिज्युअल वेगवेगळे. समजा हा ॲनिमल आहे, हा ॲनिमल कट झाला, इकडला ॲनिमल वेगळा, ऑर्गॅनिझम वेगळा, आणि इकडला ऑर्गॅनिझम हा पण इंडिव्हिज्युअली सर्वाइव्ह करेल, हा पण इंडिव्हिज्युअली सर्वाइव्ह करेल. ओके, सो सिंपल बायनरी फिजन मी काय फ्रंट इन डिफरंट प्रोटिस्ट. ओके, सो बघा सिंपल बायनरी फिजन अमिबा जो आहे, अमिबाला एक परफेक्ट शेप नाही आहे, तो असा असणार आहे कोणत्या तरी अशा डिफरंट शेपचा. ओके, त्यामुळे त्यामध्ये सिंपल बायनरी फिजन होईल, कुठून तरी कटणार लाईक दॅट. हा आहे अमिबा. ओके, हा अमिबा बघा थोडासा इथे काय म्हणू आपण त्याला श्रिंक झाला, नंतर अजून थोडासा पार्ट राहिला आणि नंतर तो सेपरेट झाला. हे तयार झाले नवीन अमिबा. तर हा झाला पॅरेंट आणि हे झाले डॉटर अमिबा. सेल डिव्हिजन सारखंच आहे, सिंपली सेल डिव्हिजन सारखंच आहे. ओके, यामध्ये एक तर आपण मायटोसिस सारखं पण होऊ शकतं किंवा अमायटोसिस. मायटोसिस सारखं म्हणजे काय, क्रोमोझोम्स जे आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील, किंवा हा या टाईपमध्ये अमायटोसिस जिथून एक म्हणजे जिथूनही असा कॉन्ट्रॅक्ट होईल, बारीक सेपरेट भाग होऊन जातील आणि वेगळे डिव्हिजन होऊन जाईल. ओके, सो बायनरी फिजन कोणामध्ये होते, अमिबामध्ये. ओके, नंतर ट्रान्सवर्स म्हणजे या टाईपचं. ओके, आडव्या पद्धतीनं ट्रान्सवर्स बायनरी फिजन कोणामध्ये होतं, पॅरामेशियम. हा चप्पल सारखा दिसणारा ऑर्गॅनिझम, तो थोडासा इथे पुन्हा याच्यासारखाच शॉर्ट होऊन जाईल आणि यापासून 2 पॅरामेशियम तयार होतील. पुन्हा हे पॅरामेशियम पहिल्यासारखीच ग्रोथ शो करतील. ओके, नंतर आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन कोणामध्ये होणार आहे, युग्लिनामध्ये. ओके, सो हा आहे युग्लिना. ओके, त्याने काय केलं, लॉन्जिट्युडिनली या टाईपमध्ये डिव्हिजन केलं आणि 2 वेगवेगळे आपल्याकडे काय तयार झाले, युग्लिनाज तयार झाले. ओके, जास्त वेळ न देता मी याला मुद्दाम आपल्या बोर्डवर याच्या प्रिपरेशन करून ठेवत आहे, जेणेकरून जेवढा शॉर्ट टाईममध्ये आपला व्हिडिओज कव्हर होतील तेवढे लवकर आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके, नंतर आहे आपल्याकडे
बायनरी फिजन म्हणजे सॉरी बायनरी झालेलं आहे. नंतर आहे बडिंग. बघा आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहतोय ॲनिमलमध्ये. ओके, सो सध्या आपण लोअर ऑर्गॅनिझम जे छोटे छोटे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन बघत आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन गिव्हिंग बर्थ टू न्यू इंडिव्हिज्युअल बाय देअर पॅरेंट्स, बाय देअर म्हणजे सिंगल पॅरेंट्स. ओके, याला युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन म्हणलं. ओके, पहिलं झालं आपलं बायनरी फिजन, 2 पार्टमध्ये डिवाइड होत आहे. ओके, दुसरा टाईप आहे आपल्याकडे बडिंग. बडिंगमध्ये काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, व्हिडिओ थोडासा 2-3 मिनटं एक्स्ट्रा लागतील कारण ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, काय करायचं आहे, थोडंसं वॉटर घ्यायचं, ल्यूक वॉर्म, थोडंसं कोमट पाणी. त्या पाण्यामध्ये काय करायचं, ईस्ट पावडर टाकायची आहे आणि सोबत काय करायचं आहे 5 ग्राम ईस्ट पावडर आणि थोडासा शुगर. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकणार आणि त्याला काही वेळासाठी ठेवणार. ओके, तर हळूहळू काय होणार, या ईस्ट पावडरमुळे आणि या शुगरमुळे त्यामध्ये ईस्ट तयार व्हायला सुरुवात होतील. ओके, समजा आपण ईस्ट म्हणू, हा आहे ईस्ट. ओके, हा ईस्ट काय करायला लागेल, रिप्रोडक्शन करायला लागेल. कोणतं रिप्रोडक्शन, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे काय करेल, याला थोडासा एक बल्ज दिसायला लागेल. बल्ज म्हणजे थोडीशी एक काय म्हणू आपण त्याला, आउटग्रोथ. आणि ही आउटग्रोथ काय होईल, थोडी थोडी ग्रो व्हायला लागेल. हा ईस्ट आणि ही ईस्टची आउटग्रोथ थोडीशी ग्रो झाली. पुन्हा हा ईस्ट आहे आणि याची आउटग्रोथ ही जवळपास सिमिलरच झालेली आहे. नंतर काय होणार, याचा म्हणजे सुरुवातीला हे न्यूक्लियस नसतील, हा न्यूक्लियस काय करेल, असा ग्रो होईल. नंतर न्यूक्लियस कॅरिओकायनेसिस शो करेल आणि अर्धा न्यूक्लियस, अर्धा म्हणजे जो की सेकंड न्यूक्लियस तयार झाला तो एकाच ग्रोथमध्ये आणि इकडे. ओके, चला याला मी असं ग्रीन करतोय. ओके, आता हा ग्रीन पार्ट यामध्ये गेला म्हणजे हे झालं न्यूक्लियस आणि हे पण झालं न्यूक्लियस. जेव्हा अशा 2 सेल तयार होतील तेव्हा इथून हा डिटॅच होऊन जाईल आणि दोन ईस्ट बनतील. या प्रकारची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल. ओके, म्हणजे बघा ही जी छोटीशी आउटग्रोथ होती दॅट इज बर्ड. ओके, हा ईस्ट आहे, ईस्टवर एक बर्ड तयार झाली आणि बर्ड ती सेपरेट होऊन गेली. दॅट इज बर्डिंग. ओके, हे कुठं पाहायला मिळालं आपल्याला, हे पण लोअर ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळालं. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे लास्ट पॉइंट. ओके, लास्ट पॉइंट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा इन लोअर ऑर्गॅनिझम, मल्टिपल फिजन्स. ओके, मल्टिपल फिजन्स काय, मल्टिपल फिजन्समध्ये पहा, अमिबाचं एक्झाम्पल घेणार आहे आपण. हा आहे अमिबा. अमिबा जेव्हा नॉर्मली त्याला फूड आहे, अमिबाकडे सगळं फेवरेबल कंडिशन आहे, वॉटर अवेलेबल आहे, अशा कंडिशनला तो कोणतं डिव्हिजन करेल, तर बायनरी फिजन करेल. बायनरी फिजनमध्ये काय होत आहे, एक अमिबा आहे, त्याचा शेप जो आहे हा डिफाईन करू शकत नाही, तो कुठूनही काय करेल, स्वतःला कट करेल आणि 2 ॲनिमल बनून जातील. ओके, नॉर्मल कंडिशनला. बट जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असते, मी कुठे ॲड करून टाकतो याला, अनफेवरेबल कंडिशन जी आहे, या अनफेवरेबल कंडिशनला हा अमिबा जो आहे सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय करतो, सुडोपोडिया म्हणजे हे लेग्स जो आहे हा लेग्स रिमूव्ह करून टाकतो, सोडून देतो. ओके, किंवा लेग्स बनवणं बंद करतो आणि स्वतःचा शेप बनवून घेतो गोल. आता गोल शेप बनवल्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या प्रोटीन्सच्या मदतीनं तो त्याच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह शील्ड बनवून घेतो, प्रोटेक्टिव्ह कव्हर बनवून घेतो आणि या प्रोटेक्टिव्ह कव्हरला म्हणतो आपण सिस्ट. तर ही झाली सिस्ट. ही काय, सिस्ट. अमिबानं काय केलं, अनफेवरेबल कंडिशनला सुडोपोडिया जे आहेत ते रिमूव्ह केले आणि स्वतःच्या भोवती सिस्ट तयार करून घेतली. आता जोपर्यंत कंडिशन त्याच्या फेवरेमध्ये येत नाहीत, जोपर्यंत त्याला वॉटर, टेम्परेचर आणि फूड अवेलेबल होत नाहीत, तोपर्यंत तो काय करतो, या सिस्टमध्ये राहतो. सिस्ट इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. ओके, त्याला म्हणतो आपण इन्सिस्टेड. ओके, काय झालेलं आहे, ते कव्हर झालेलं आहे. ओके, आता कव्हर झाल्यानंतर जेव्हा त्याला म्हणजे आतल्या साईडला, ओके, इथे खूप सारा सायटोप्लाझम आहे, अमिबाच्या आत सायटोप्लाझम वगैरे असणार. तर जेव्हा तो कव्हर आहे, सिस्टच्या आत आहे, अशा कंडिशनला तो काय करतो, आत कॅरिओकायनेसिस शो करतो. कॅरिओकायनेसिस म्हणजे फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन स्टार्ट करतो. ओके, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस, 2चे 4 या पद्धतीने तो काय करतो, खूप सारे न्यूक्लियस बनवून घेतो. आता न्यूक्लियस बनवल्यानंतर तो सायटोप्लाझमचं पण डिस्ट्रीब्युशन करून टाकतो. आज जे सायटोप्लाझम आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो प्रत्येक न्यूक्लिआयला. ओके, प्रत्येक न्यूक्लिआयला सारखं काय करून दिलं, त्यांना सायटोप्लाझम देऊन टाकलं. आता
जेव्हा एक सायटोप्लाझम पण भेटलं, त्याच्या भोवती एक लेअर पण तयार झाला आणि आत न्यूक्लियस, अशा खूप सारे सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस आत सिस्टच्या आत तयार झाले, याला म्हणतो आपण अमिब्युल्स. काय म्हणतो? खूप सारे आत काय तयार झाले? अमिब्युल्स. जसंही फेवरेबल कंडिशन तयार होईल, सगळ्या गोष्टी फेवरमध्ये आल्या की हा काय करणार? सिस्ट ब्रेक करणार, स्वतःच्या भोवतीची जी कव्हर आहे ती ब्रेक करून टाकणार आणि आतल्या सगळ्या अमिब्युल्सला काय करणार? बाहेर रिमूव्ह करणार. काय करणार? बाहेर त्या पाण्यामध्ये टाकून देणार. आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर किंवा मग त्या एरियामध्ये पडल्यानंतर त्यांच्यापासून काय तयार होतील? न्यू अमिबाज तयार होतील. न्यू अमिबा. ओके. सो इथेही मेल फिमेलची गरज पडली नाही. ओके. आणि इथे पण काय झालेलं आहे? रिप्रोडक्शन झालेलं आहे. मग जिथे मेल आणि फिमेल फ्युजनच झालं नाही त्याला म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. सो या पद्धतीने आपला हा असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स किंवा आपण म्हणू युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधला असेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे. आता आपल्याला पाहायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन बट हायर ॲनिमल्स किंवा हायर प्लांट्स मधलं. ओके. चला ते बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल.